नागपूरच्या सोनेगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। एका विवाहित महिलेचे सक्तीने धर्मांतर करून तिचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि छळ केल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात धाव घेऊन गंभीर तक्रार दाखल केली आहे। या संपूर्ण घटनेचे सविस्तर वृत्त काय आहे आपण पाहूयात। नमस्कार, मी सायली स्वामी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक। या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई करत अय्याज ताज मदारे आणि अमीन शेख या दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात। या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तक्रारीत तपशिलानुसार आरोपींनी या पीडित महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केलेत आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत पैशांची आर्थिक खंडणी मागून तिचा प्रचंड मानसिक छळ केलाय। या संपूर्ण गुन्ह्यात हजरत मौलाना नावाचा आणखीन एक मुख्य आरोपी सहभागी असून तो सध्या फरार आहे। पोलीस प्रशासन सध्या या फरार आरोपीचा कसून शोध घेत असून तपासादरम्यान पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचे पुरावे लागले। प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। या संपूर्ण प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा पुणे लोक।